एक महिलांनी लक्ष ठेवायचं, जर तुम्हाला कोणी माहिती देत नसेल तर स्वयंपाक करताना जर संपून जात असेल रोज 3 दिवस लागोपाठ, 1 दिवसाचं नाही, 2 दिवसाचं नाही, पण 3 दिवस लागोपाठ तुमच्या हाताने स्वयंपाक केलेला संपून जात असल तर लक्षात ठेवायचं, कोणाची तरी दुर्भाग्यता माझ्या पाठीशी लागलेली असेल. ते वेळस जी आपल्या घरामध्ये कोणीही मोठा असू द्या, ते वेळस ते महिलांनी जेवण करायचं. परिपूर्ण जेवण चालू असताना ते व्यक्तींना सांगायचं की 7 वेळेस हे जेवण परिपूर्ण माझ्यावरून उतरवायचं. 2 भाग करायचं, एक पशुला खाऊ घालायचं आणि एक पक्षी. पशु म्हणजे 4 पायाचा बनलेला असतो आणि पक्षी म्हणजे 2 पाय. लक्षात आलं ना? मग तुम्ही पशु मध्ये आले. पशु म्हणजे नाही 4 पायाचे आणि पक्षी म्हणजे उडून जाणारा. बरेच यांना मी असं सुद्धा सांगितलेलं, 10व्या वर्षा श्राद्ध महिना नाही खायचं. मग बरेच काही सांगत आहे, मग काय खायचं, भितक खायचं का म्हणे. काय सांगते, भितक खायचं का? माय बाप, भितक नाही कोणी खायला लावत, अन्नच खायला लावतो. पण आपली संस्कृती, आपली परंपरा काय सांगते की तो हक्क पक्षीचा आहे. तुम्ही सांगत असेल की हे महाराज काहीही बोंबा मारतो, प्रूफ देतोय. जर पक्षीचा नसता तर कावळ्याला बोलवलं गेलंच नसता. चुकीचं बोलतो मी? मग कावळ्याला नको पिंडदान द्याव, तुम्हीच घ्या आणि करा उद्धार.